आरोग्य हे फार गरजेचं आहे. निरोगी राहणं प्रत्येकाला हवे असतं. पण होतं काय की अनेक जण रिटायर झाल्यानंतर त्यांचं संपूर्ण धावपळ थांबते, एक्झर्शन थांबतं आणि नको नको ते आजारांना सुरुवात होते. मग त्यावेळेस आपल्याकडे एकच पर्याय असतो आणि तो पर्याय म्हणजे व्यायाम करणे, म्हणजेच योगा करणे, एरोबिक्स करणे, जिम जॉईन करणे, अदरवाईज वॉक करणे. पण मंडळी, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जेव्हा जिमला जाता किंवा तुम्ही घरामध्ये योगा करता, ह्या दोन गोष्टी अतिशय उत्तम आहेत. पण जेव्हा तुम्ही वॉकला जाता तर ते वॉक नेमकं तुम्ही कुठे करता हे फार महत्त्वाचं आहे. आजचा हा खूप सुंदर विषय मी घेऊन आलेली आहे आणि मला वाटतं आरोग्य जपायचं असेल तर हा व्हिडिओ प्रत्येकानं पाहिला पाहिजे, शेवटपर्यंत पाहायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी आज जे सांगणार आहे त्यातलं मर्म समजून येईल. तर मंडळी, मी अंजली नक्षत्र गेली 35 वर्ष सगळ्यांसमोर ह्या खूप सुंदर सुंदर रेमेडीज आणि खूप सुंदर सुंदर अशा सिक्रेट्स गोष्टी घेऊन येत असते की जे लोकांना माहीत नाही आहे ते त्यांच्यासमोर मांडण्याचा कायम प्रयत्न करते. माझे लाखो क्लायंट्स माझ्याकडे अगदी वेळोवेळी येतात, प्रश्न विचारून रेमेडीज घेऊन अगदी त्यांचं आयुष्य सुंदर केलेलं आहे त्यांनी. मी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जिमला जातो, जिमला गेल्यानंतर तिथे फक्त आणि फक्त जिम करणारीच लोकं असतात. ते त्यांची आपली कानामध्ये काहीतरी गाणी ऐकतात किंवा जिममध्ये काही गाणी लागलेली असतात, त्याच्यामुळे ते तिथे जिम करणं चालू करतात. ते एकमेकांशी कमी बोलतात. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा घरामध्ये योगा करता तेव्हा परिपूर्ण तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करून तो योगा करता. आजच्या धावपळीच्या जगामध्ये ना, व्यायाम करणं म्हणजे एक गरज झालेली आहे. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये 1 तास आपण ह्या एका गोष्टीसाठी नक्की दिला पाहिजे. बघा, वजन कमी करणं हा वेगळा विषय आहे, पण तुम्ही सुदृढ राहणं, तुमच्यामध्ये एक वेगळी स्ट्रेंथ निर्माण करणं, यासाठीही बरेच जण व्यायाम करतात. की स्वतःमध्ये खूप लवकर थकायला होत असेल तर आम्ही स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आम्ही व्यायाम करतो आणि गरजेचाही आहे. तर जो व्यायाम आपण करतो ना, तो घरी जो करतो तेव्हा तुम्ही एकटे असता, काहीही हरकत नसते. बऱ्याच वेळा आपण वॉकला निघतो. जेव्हा तुम्ही एखादा असा रस्ता पाहता किंवा एखादा वॉकिंग ट्रॅक पाहता आणि तिथे तुम्ही वॉक करता, तिथेही खूप छान असतं. बरीचशी मंडळी एकटी येतात आणि मस्त कानामध्ये आपला हँड्सफ्री लावतात, इयरबड लावतात, गाणी ऐकतात आणि वॉक करतात. तेव्हा ते एकटे करत असतात तुमच्या आजूबाजूला. पण तुम्ही जर अशा एरियामध्ये वॉक करत असाल की जिथे खूप जण येतात, ग्रुपनी येतात, गप्पाटप्पा मारत येतात, तर ते मात्र हानिकारक आहे. आता कसं ते लक्षात घ्या. एक एनर्जी आहे बघा जगामध्ये, सगळीकडे एक एनर्जी आहे, या पृथ्वी तलावर एक एनर्जी आहे, ती काम करते. जेव्हा तुम्ही स्वतः काही गोष्टींचं निरीक्षण करा, जेव्हा तुम्ही रस्त्यावर वॉक करता ना तेव्हा तुमचे पाय हलके असतात, पण जेव्हा तुम्ही गार्डनमध्ये वॉक करायला जाता तेव्हा कुठेतरी तुमचं शरीर आणि पाय दोन्हीही थोडे थोडे जड होतात. जड यासाठी होतात कारण तिथे असलेल्या एनर्जीज, आपण एका गार्डनमध्ये जाऊन जेव्हा वॉक करतो तेव्हा तिथे निसर्गाची एक वेगळी अलौकिक एनर्जी असते, ती खूप नॅचरल असते. तिचं ते घर आहे, ती तिथे राहणारच, तिचा तो अधिकार आहे, बरोबर. पण मनुष्य तिथे जाऊन वॉक जेव्हा करतो ना तेव्हा तो एकटा वॉक करत असेल तर अतिउत्तम. पण बऱ्याच जणांना सवय असते, गार्डन म्हटलं की तिथे येऊन बसतात, नको नको त्या गोष्टींवर चर्चा करतात, त्यामध्ये नेगेटिव्ह गोष्टीच जास्त असतात. जर तुम्ही गार्डनमध्ये पाहिलं तर प्रेम प्रकरणं, नात्यांमध्ये भांडणं, त्याच्यावरची चर्चा, कामाच्या नको त्या गोष्टींच्या चर्चा, ह्या सगळ्या गोष्टी तिथे राबवल्याच जातात. म्हणजे त्या आपण कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी ते काही उपयोग नाही आहे, ते घडणारच आहे. कारण लोकांना कुठेतरी एक अशी जागा हवीच असते, त्यांना त्याचा स्पेस हवे असतो, त्यासाठीही गार्डन असतं. आणि बरोबर आहे की ते वॉक करण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी पण गार्डन असतं. पण जिथे आपण पक्ष्यांचा किलबिलाट ऐकतो, जर त्या गार्डनमध्ये छोटंसं एक मस्त झरा असेल किंवा पाण्याचा कुठला आवाज येत असेल, तोही आपल्या कानांना सुखद म्हणजे छानपैकी आपली ऊर्जा वाढवतो. पण जेव्हा अशी लोकं तिथे चर्चा करतात तर ते एक शाब्दिक एनर्जी तिथे क्रिएट करतात. बरेच जण वॉक करताना ह्या चर्चा फोनवर करत करत वॉक करतात आणि जेव्हा अशा ट्रॅकवर तुम्ही वॉक करता तेव्हा न कळत न होईना ती कुठली तरी नेगेटिव्ह एनर्जी तुम्हाला कनेक्ट होते आणि ती एनर्जी कनेक्ट झाल्यानंतर घरी आल्यावर तुम्हाला थकल्यासारखं वाटायला लागतं. थकून गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता बस काही नको, मी मस्त वॉक करून आलेली आहे, आपल्याला ते वाटतं. पण आपलं शरीर का थकलं, आपले पाय का जड झाले, आपलं डोकं का जड झालं, याचा आपण विचारच करत नाही. कारण त्या मिक्स एनर्जीमध्ये आपण कितीतरी वेळ घालवलेला असतो आणि ती मिक्स एनर्जी तुमच्यावर काम करून गेलेली असते.
मग अशा वेळेस काय करायचं, याला खूप साधा आणि सोपं मी तुम्हाला एक आज रेमेडीज देणार आहे की जर तुमच्या आसपास कुठेही वॉक करायला गार्डन आहे आणि तिथे तुम्ही वॉक करायला जर जात असाल, जर तुम्हाला टाळता आलं, तुमच्या आजूबाजूला खूप सुनसान रोड आहे, शांततेचा रोड आहे, तर तुम्ही त्या रोडवर एक वेळ वॉक करा. तिथून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या तुमच्या एनर्जीला डिस्टर्ब करत नाहीत. तिथे जी फिरणारी माणसं असतात, बरेचदा रस्त्यावर एक एकटे फिरतात, वॉक करतात, कारण त्यांना ग्रुप गार्डनमध्येच जास्त तुम्हाला मिळेल. 2 माणसं एकमेकांशी बोलता बोलता वॉक करतात, ती तुम्हाला फार भेटणार नाहीत अशा रस्त्यावर. म्हणजे रस्त्याला जेव्हा आपण वॉक करतो तेव्हा तुम्ही तिथे जाऊन एकांतात एकटं वॉक छान करू शकता. हा एक पर्याय सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. दुसरा, जर तुम्हाला तसा रस्ता मिळत नसेल, आजूबाजूला नसेल, तुम्हाला गार्डनमध्येच जायचं आहे, तर गार्डनमध्ये मात्र जाताना एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये छोटंसं मीठ भरा आणि ते मीठ तुम्ही जर काही ट्रॅकसूट घालता किंवा काय, तर तुमच्या खिशात मात्र नक्की ठेवा. मीठ नसेल ठेवायचं, तुम्हाला वाटेल ते भिजेल, पाणी होईल, तर तुम्ही तुरटीचा खडा त्या कॅरी बॅगमध्ये, छोट्याशा पाऊचमध्ये, पण प्लास्टिकचा हवे, ट्रान्सपरंट हवे, त्याच्यात ठेवून तुम्ही कमरेला तो असा लावून तुम्ही निघू शकता. ते एक आहे. दुसरं आहे की सरळ कानामध्ये इयरबड टाकायचे, कुणाचीही काय चर्चा चालली ती न ऐकता आपण आपला वॉक करायचा, गाणी ऐकत किंवा आणखीन काही करत आपण आपला वॉक करायचा. तिसरी रेमेडीज, जेव्हा तुमचा वॉक कंप्लीट होतो तेव्हा तुम्ही गार्डनमध्येच तिथेच मांडी घालून बसायचं. ज्यांना मांडी नाही घालता येत त्यांनी तिथे बेंचेस असतात, बेंचवर बसायचं आणि तिथेच मेडिटेशनमध्ये जायचं, मेडिटेशन करायचं थोडंसं. आणि मेडिटेशन करताना त्या निसर्गाला सांगायचं की हे मी या गार्डनमध्ये आज इथे मी वॉक केलेलं आहे आणि ह्या गार्डनची कुठलीही एनर्जी जर मला कनेक्ट झालेली आहे तर ती मी ह्या गार्डनमध्येच सोडून बाहेर पडणार आहे. तर मी ही पूर्ण एनर्जी जी मला कनेक्ट झालेली आहे ती पूर्ण मी या गार्डनमध्ये सोडत आहे, असा विचार करायचा मनोमन की तुम्ही खरंच तुमचे हे हात आहेत ते पूर्ण असे जमिनीवर पालथे टाकायचे, ठेवायचे, जमिनीला स्पर्श करायचा आणि माझ्या हातांमधून ही संपूर्ण एनर्जी जी गार्डनची मला कनेक्ट झालेली आहे निघून जात आहे असं म्हणायचं. हात चोळायचे, हात झटकायचे आणि उठायचं, जमिनीला, त्या गार्डनला पण, त्या एनर्जीला पण नमस्कार करायचं आणि मागे न वळता सरळ गेटच्या बाहेर निघायचं. ही खूप सोपं काम आहे आणि खूप सुंदर प्रकारे तुमचं शरीर हलकं होऊनच तुम्ही तिथून बाहेर पडाल. जे हे सगळं नाही करू शकत किंवा एखाद दिवस तुम्ही विसरलात तर त्या दिवशी घरी येऊन जेव्हा आपण वॉक करून आल्यावर आंघोळ करतो ना, तर ती आंघोळ मात्र तुम्हाला पाण्यामध्ये मीठ टाकून करायची आहे. रोज केलं तर अतिउत्तम, दिवसभराची सगळी निगेटिव्ह एनर्जी मात्र निघून जाईल. स्वतःभोवती सायकिक शील्ड तुम्ही तयार करू शकता आणि ती रोज सकाळी अंघोळ झाल्यावर करू शकता. तर ती सायकिक शील्ड कशी तयार करायची आहे ना, त्याच्यावर माझा एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल, त्याची लिंक तुम्हाला मिळेल. तो व्हिडिओ पाहून घ्या आणि रोज सकाळी अंघोळीनंतर सायकिक शील्ड कशी तयार करायची ते मात्र पाहून ती शील्ड तयार करून पण तुम्ही बाहेर कुठेही कसंही जाऊ शकता. कुठलीही नेगेटिव्ह एनर्जी तुम्हाला कनेक्ट होणार नाही, कारण तुमच्याभोवती एक वेगळ्या प्रकारचं लेअर तयार झालेला असतो जो तुमचं प्रोटेक्शन करतो. जोपर्यंत तुम्ही आंघोळ करता तोपर्यंत, आंघोळ झाल्यानंतर जेव्हा तुम्ही सायकिक शील्ड रेडी करता तेव्हा ती दुसऱ्या वेळेस आंघोळ करेपर्यंत ती ॲक्टिव्ह असते. त्याच्यामुळे दुसऱ्यांदा आंघोळ केल्यानंतर तुम्हाला पुन्हा सायकिक शील्ड तुमची ॲक्टिव्ह करायची आहे. तर मंडळी, आरोग्य प्रत्येकाला हवे आहे, प्रत्येकाला एकदम सुदृढ जगायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण वेळोवेळी मार्ग शोधत असतो. पण मार्ग शोधताना काही चुका होत असतात आणि त्या चुका होऊ नयेत म्हणून खास हा व्हिडिओ बनवण्याचा मी तुमच्यासमोर आणण्याचा ठरवलं होतं आणि ते मी आज केलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून लोकांनाही लक्षात येईल की वॉकला गेल्यानंतर कुठल्या गप्पा माराव्यात, कुठल्या चर्चा कराव्यात. जर तुम्ही वॉकला जाता तर एक पॉझिटिव्ह एनर्जी गेन करण्यासाठी जात असता, तेव्हा तुम्ही तुमच्याबरोबर नको असलेल्या चर्चांना कॅरी करू नका, नको असलेले शब्द कॅरी करू नका, नको असलेले विचार कॅरी करू नका, नेगेटिव्हिटी मुळात कॅरी करू नका. त्याने काय होणार आहे, तुमचं वॉक तुमच्या शरीर करते असं होतं, तुमचं पूर्ण आत्मा वॉक नाही करणार आहे, तुमचं माइंड वॉक नाही करणार आहे, फक्त शरीर वॉक करणार आहे. आणि फक्त शरीर कधीच सुदृढ राहू शकत नाही जोपर्यंत त्याला त्याच्या इंद्रियांची साथ मिळणार नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे लक्षात तुम्ही ठेवा आणि अशा पद्धतीने तुमच्या शरीराला निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी वेळोवेळी ह्या गोष्टींची काळजी घेत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला आवडला आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही कसं वॉक करता किंवा तुम्ही कुठली एक्सरसाइज करता तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला स्वतःला निरोगी राहण्यासाठी.
आणि ज्यांनी अजूनही मिस्टिकल एराशी जे जोडले गेलेले नाही आहेत आणि वेळोवेळी माझे असे सुंदर सुंदर व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत, अशा लोकांनी लवकरात लवकर मिस्टिकल एराला सबस्क्राईब करायचं आहे आणि जोडलं जायचं आहे. बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरायचं नाही आहे. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटणार आहोत. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.